तर महत्त्वाची बातमी, मनमाड शहरातनं जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर अपघाताची मालिका आणि वाहतूक कोंडीची समस्या अजूनही सुरूच आहे आणि त्यामुळे वाहन चालक आणि नागरिक त्रस्त झाले। अरुंद पूल, रस्ते तसंच अवघड अशा वळणांमुळे अपघात होत आहेत। 2 दिवसांपूर्वी मनमाड जवळच्या अनकवाडे शिवारामध्ये रेल्वे ओव्हरब्रिजचा कथडा तुटला आणि तो तोडून एक ट्रक थेट रेल्वे ट्रॅकवरती कोसळण्याची घटना समोर आली होती। या वाहतूक कोंडीचा घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। मनमाड शहरातून वाहणाऱ्या इंदोर पुणे महामार्गावर वाहतुकीची समस्या आणि अपघाताची मालिका जी आहे ती सुरूच आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा महामार्ग जो तो अत्यंत अरुंद आहे आणि या ठिकाणी अवघड असे वळणं असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या निर्माण होत असते। हा महामार्ग जो तो मालेगावपासून ते कोपरगावपर्यंत BUT तत्वावर देण्यात आला आहे आणि या महामार्गावर एका अनकवाडे शहरात असलेल्या एका अरुंद पुलावर मी आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी अपघात होऊन एक ट्रक जो आहे तो थेट रेल्वे कठाड्यावर गेल्याची घटना जी ती घडली होती। त्यामुळे रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झाली होती। अरुंद पूल आणि अवघड असे वळणं व अरुंद रस्ता यामुळे सातत्याने जी ती या ठिकाणी अपघाताची मालिका होते। या महामार्गावरून रोज शेकडो अवजड वाहने जे आहेत ते या ठिकाणी ये जा करत असतात। कन्नड घाटातील वाहतूक ठप्प झाल्यानंतरही त्या भागातली वाहतूक देखील याच रस्त्याने वळवली जाते आणि त्यामुळे या महामार्गावर जी ती मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते। त्यातून जे ते अपघात होतात आणि नागरिकांना जे ते तासनतास वाहतुकीच्या कोंडीमध्ये अडकून पडावे लागते आणि अपघाताचा सामना देखील या ठिकाणी करावा लागतो। हा पुलाची जी आहे ती रुंदी वाढवावी, अवघड वळणे जे ती कमी करावी आणि रस्त्याचं चौपदरीकरण करावं जेणेकरून या रस्त्यावर होणाऱ्या अपघाताचं प्रमाण वाढेल आणि वाहतुकीची कोंडी कुठेतरी थांबेल अशी काहीशी मागणी जी ती नागरिक आणि वाहन चालकातून होताना दिसते। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।